जाताना जरा कापूर जाळत जावा दरवाजाच्या इथं तिथं आणि मग बंद करून निघून जा. ठीक आहे. कापूर कसं दारात का असं? दारातच की. म्हणजे आमच्या आई आहेत ना, घराचा उंबरा आहे, त्याच्यावर एक लोखंडी पट्टीतून त्या उंबऱ्यावर कापूर नाही जाळतात. उमऱ्यावर नाही, उमऱ्याच्या बाहेर जाळायचं असतो. त्या उंबऱ्यावर जाळतात. त्यांना मी कितीदा सांगितलं उंबऱ्यावर कसं ते आपलं म्हणजे रक्षण करतायत म्हटलं उंबरा म्हणजे. तो आहे ना, हां हम्म. म्हणजे तिथनं निगेटिव्हिटी आधी येऊ नये म्हणून आपण उमरा लावतो आणि त्याच्यावरच काय त्याच्या बाहेर जाळायचं. बाहेर जाळायचं. आपण बघा कुठल्याही मंदिरात जातो, हम्म. कुठल्याही मंदिरात जातो ना, त्या मंदिराचा उंबरा तुम्ही कधीही टच करायचं नाही. ती सीमा असते, निगेटिव्हिटी आत येऊ नये म्हणून ती सीमा असते. त्याला तुम्ही टच करून आत येताय. आणि तुम्ही जर देवाचं दर्शन घ्यायला जाताय, देवाचं दर्शन समोरनं घेताय, त्यावेळेला तुम्ही डोळे झाकू नका. ठीक आहे. डोळे झाकू नका, डोळे उघडे करून त्यांना बघा आणि ती प्रतिमा तुमच्या मनात साठवा. जेव्हा तुम्ही घरी येताय त्यानंतर तुम्ही डोळे झाकले तर आपोआप ती प्रतिमा तुम्हाला दिसेल. कारण डोळे भरून बघण्यासाठी आपण देवाला जातो का डोळे बंद करून बघायला जातो? घरी असताय ना तेव्हा तुम्ही डोळे झाकून अनुभव घ्या आणि ती मूर्ती कशी होती किंवा तिचं स्वरूप ती कशी होती हे तेव्हा तुम्ही डोळे झाकून आठवू शकता. आणि मंदिराला तुम्ही प्रदक्षिणा घालताय, मागं तुम्ही म्हणजे मूर्तीच्या मागं जाऊन डोकं लावताय आणि निगेटिव्हिटी घेताय. कारण समोरनं आपण काही बोललेल्या गोष्टी असतात. आपण जेव्हा समोरनं बोलतोय की नाही देवाशी आणि आपले व्हायब्रेशन त्याच्यापर्यंत जातात आणि त्याची आपली निगेटिव्हिटी त्याच्या बॅकला जातात आणि आपण परत तिथं डोकं लावून घरला येतो. मग काय कुठं फरक पडला? मग तुम्ही काय करताय, कुठं फरक पडतोय? तसं नाही, तुम्ही चुकीचं करताय तर चुकीचे व्हायब्रेशन आहे. आता तुम्ही इथं हनुमानचा मंदिर हे लावला फोटो पंचमुखी, तर तुम्ही तिथं लावला तर निगेटिव्हिटी घरात येण्यासारखं लावला. कशाला लावताय? लावू नका ना. कारण तुम्ही मिडलला लावून टाकला आणि इकडे येणार, मग तिकडनं येणारे लोक त्याची व्हायब्रेशन इकडे येणार, मग तुम्ही म्हणणार माझा धंदाच होत नाही. तसं करू नका. म्हणजे कुठली गोष्ट माहीत नाही ती करायला जाऊ नका. माहिती आहे त्याच्यातच काम करा, नसेल तर शांत बसा, आहे चालू दे. पण अशा गोष्टी करू नका. ह्यानं सांगितलं मी सांगितलं म्हणून ऐकू नका. पण ज्यांना काही म्हणजे माहीतच नाही, नॉलेजच नाही, तर मग काय उपयोग आहे? आज मंदिराचं पण की नाही बरेच लोक मी जाताना बघते उंबऱ्याला हात लावतात, फेऱ्या मारल्या की त्याच्या मागं डोकं लावतात. अरे काय मग कशाला करताय? देव काय म्हणते, तू आलास ना मला भेटायला, समोरनं आपण भेटतो का मागं जाऊन लोकांना भेटतोय? आज मला तुला भेटायचं तर मी मागं जाऊन भेटणार का? मागं जाऊन तुला पाय पडणार का किंवा तुला बोलणार का? समोरनच भेटणार ना. एनर्जी तुझ्यावर काय. आता आपण 2 मिनिटच आपण इथं हे टाकलं औरा पावडर म्हणजे आभा पावडर टाकली, त्याच्यानंतर तुला एनर्जी कशी वाटते? लगेच व्हायब्रेशन लगेच चेंज झालं, वातावरण चेंज करतं. मग काही गोष्टी आहेत केलं तर होणार आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. हे अवेलेबल राहणार नाही किंवा तुमच्याकडे प्रॉब्लेम येणार. म्हणजे माझ्यानं पावडर काही लोक आता मागून घेतात, मी हे करत असते, कुरिअर वगैरे करत असते. मग नाही आहे ना अवेलेबल नाही तर पिवळी मोहरी घ्या घरातनं, तुम्ही तिथनं असं टाकायला स्टार्ट करा. ईशान्येपासून साऊथ वेस्टला जा, तिथं संपवा. वायव्येला आणून फिनिश केला तरी चालते. ते काय टाकायचं म्हटलं? पिवळी मोहरी. पिवळी मोहरी. हां, मंगळवार आणि शनिवार. हां, मंगळवार आणि शनिवारी रात्री. हां, मंगळवारी रात्री तू जशी टाकलीस ना आणि ते झाडून मारायचं नाही. सकाळी येऊनच झाडून मारून पाणी बिणी मारून मग स्टार्ट कर कामाला. शनिवारी पण सेम प्रोसेस, टाकून जायचं, सकाळी येऊन पाणी वगैरे मारून चालू करायचं. रात्री जाताना कापूर दोन्ही दरवाजे कंपल्सरी टाकायलाच पाहिजे. म्हणजे काम झाले आपले ज्यावेळी गणपती असतात, हे बघा लांबनं जरी टाकला, सगळी नाही निघाली तरी चालते. आता जसं तुम्ही साईडनेच टाकायचं. आता तुमचे गणपती आहेत तर मी तिथं आत टाकायला गेले नाही, साईडनेच टाकले ना. तसं करायचं. मग ती कोपऱ्यातल्या एनर्जी खेचते, जे निगेटिव्ह एनर्जी आहे खेचती, काढते आणि क्लीन करते. मग तुम्हाला अजून छान वाटायला लागेल. मग कामाचं स्वरूप म्हणजे हुरूप वाढेल, काम करायची इच्छा होईल. म्हणजे असं आलं की आळस, कंटाळा, इच्छाच नाही, काम होईल का नाही, कस्टमर मिळतील का नाही, हा प्रकार नाही म्हणतो.
पॉझिटिव्ह नाही. हां, आज एवढं हे बुकिंग होणारच आहे, रोज बुकिंग येत आहेत. पॉझिटिव्ह आपण मनात घेऊन केलं की नाही, छान तुमच्या मनाने छान हे करा. जर तुमचं मनच स्थिर नाही, चांगलं नाही, तर मूर्ती तर चांगली का होणार? तुमच्या मनात जे असतं ते मूर्तीत उतरणार. मग प्रेमाने करा. तुमचं मन त्याला पण माहिती आहे ना, विघ्नहर्त्याला पण माहिती आहे तुमचं मन, तुम्ही कुठल्या मनाने बनवलं. मग त्याचं फळ तुम्हाला देणार की. ज्याच्या घरात जाईल किंवा ज्याच्या मंडळात जाईल, तिथून एक तेजस्वी रूप त्याचं दिसतंय बघा. प्रत्येक मूर्तीवर चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात. ते तुमच्या हातात आहे. काम इमानदारीने करा, वरचा तुम्हाला त्याच्यात फळ देईल. नाराज होऊन काही करू नका. ज्या दिवशी तुम्हाला नाराज वाटते ना, त्या दिवशी कामच करू नका, शांत बसा. खरं आहे, ज्या दिवशी इच्छा होत नाही ना, काम करायचं नाही. कारण आपण एखाद्याच्या घरात एनर्जी पाठवणार आहे. मग काम नको करू, नंतर काम करा. कुठलंही काम असू दे, हेच नाही, कोणतंही काम असेल. ज्या दिवशी तुम्हाला काही इच्छा वाटत नाही, मला आज स्वयंपाक करू वाटत नाही, मला खायचंच नाही, मला बनवायची इच्छा नाही, तर नको बनवू. कारण निगेटिव्हली बनवलेलं जेवण सगळे खाणारच. म्हणजे कुठल्याही गोष्टीत म्हटलं तेवढं करा, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. हे आज दोघं मिळून तिघं मिळून करून टाका. बाकी सगळं ठीक आहे. उंच केला हे मला आवडलं. वेस्ट तुमची साऊथ वेस्ट उंच आहे, उत्तर खाली आहे, त्यामुळं बाकी पॉझिटिव्ह आहे. थोडंसं निगेटिव्ह आहे ते आपण आता केलेलं आहे. अजून तुम्ही पण करा, सांगितलेले चेंजेस करा, फायदा होऊन जाईल. ठीक आहे, चालेल. आणि कामगारांचं वगैरे कसं? सगळं येते, तेवढं करा, आपोआप येतील कामगार मिळून. तर कसं होते, आपण बोलवायला गेलो माणसांना, आज काम स्वतःहून येतील विचारायला. हे करायला स्टार्ट करा, स्वतःहून येतील विचारायला. म्हणून तुम्हाला दगड म्हटलं 15 किलोचं टाकायचं. हे पूर्ण करशीला व्यवस्थित होऊन जाईल. कारण हा वेस्ट आहे ना, तुमचा बिझनेस आहे. वेस्टमध्ये बिझनेस असतो ना, त्या लोकांना आम्ही सांगतो वेस्ट व्यवस्थित ठेवा. तिथं काहीही म्हणजे नसावं, म्हणजे वास्तू डिस्टर्ब नसावी वेस्टची आणि साऊथ वेस्टची. तर तुम्ही पैसा छान कमवू शकता. आणि हे साऊथ ईस्ट, कारण साऊथ ईस्ट म्हणजे तुम्ही आहे. तुम्ही चांगले असाल तर सगळं चांगलं होणार ना. तुम्ही चांगलं करणार, तुम्ही व्यवस्थित बसणार. साऊथ वेस्टला तुम्ही बसणार. साऊथ वेस्टला तुमचं बिझनेसला तुम्ही तिथं पण बसू शकता, तिथं पण बसू शकता. पण स्टेबिलिटी यायला स्टार्ट होईल, हे लक्षात पहिल्यांदा कामाला इथं बसलं चालते का? हां, बसा लहान गणपती गोल असं चक्र टाकून बसा. ठीक आहे, चालते ना. तिथं टेबल ठेवलेलं चालतं. टेबल ठेवून ऑर्डर यायला बसा. पैसा आहे म्हणजे तुम्हाला जी पहिली ऑर्डर येणार ऑर्डर ठेवून द्या, किंवा तिथं काहीतरी करून तिथं पैसा गल्ला करून तेवढं एकाचे पैसे ठेवून द्या. तसं करा, म्हणजे तुम्हाला तिथं स्टेबिलिटीला प्रॉब्लेम येणार नाही. साऊथ वेस्टमध्ये कधीही पाणी नाही बघू. ते काढते का इकडं ठेवायचं. त्या कोपऱ्यात चालेल का? चालेल. तिकडच्या बाजूला पाण्याची टाकी ठेवली चालेल का? चालेल. ब्लॅक कलरची टाकी पत्राच्या मागे, किंवा ह्या साईडला ठेवलं चालेल, किंवा इथल्या साईडला चालेल. एवढं वरती नव्हतं, खालच्या खाली म्हणजे कसं इकडे गणपती वगैरे ठेवता येईल. चालेल.